प्राचीन भारतात नर्मदेच्या तीरावरती एक भव्य, समृद्ध आणि वैभवशाली राज्य होतं, चंद्रकूट. त्या राज्याचा राजा होता आर्यवीर. आर्यवीर तरुण होता, देखणा होता, अत्यंत पराक्रमी होता. त्याच्या नावाने शत्रू घाबरायचे. पण त्याच्या मनात एक गोष्ट हळूहळू वाढत होती, एक शांत विषासारखी, अहंकार. त्याला वाटत होतं की तो देवासारखा आहे. त्याच्या हातात सत्ता होती, तलवार होती आणि त्याच्या एका शब्दावरती लोकांचं जीवन बदलत होतं. सुरुवातीला तो न्यायप्रिय होता, पण जसा जसा काळ गेला त्याचा न्याय स्वार्थात बदलायला लागला. दरबारात रोज लोक येत असत, काही न्याय मागायला, काही मदतीसाठी. एक दिवस एका शेतकऱ्याने दरबारात येऊन विनंती केली, महाराज, माझ्या शेजाऱ्यानं माझी जमीन बळकावली आहे, मला न्याय द्या. राजा थोडा वेळ ऐकत राहिला, पण त्या शेजाऱ्यानं आधीच राजाला सोनं आणि भेटवस्तू दिल्या होत्या. राजाच्या मनात क्षणभर संघर्ष झाला, पण त्यानं स्वार्थ निवडला. पुरावा नाही, केस बंद. शेतकरी रडत म्हणाला, महाराज, तुम्ही न्याय केला नाही, पण कर्म तुमच्याशी न्याय करेल. राजा हसला. त्याला ते शब्द फारसे महत्त्वाचे वाटले नाहीत, पण त्या क्षणी कर्माचे चक्र फिरायला सुरुवात झाली होती. काही दिवसांनी राज्यात एक विचित्र घटना घडली. राजाच्या स्वप्नात एका काळोखात झाकलेली आकृती दिसू लागली. त्या आकृतीचा चेहरा दिसत नव्हता, पण तिचा आवाज खोल आणि थंड होता. आर्यवीर, तू जे पेरतो आहेस तेच तुला उगवताना दिसेल. राजा घाबरून जागा व्हायचा. सुरुवातीला त्यानं ते दुर्लक्ष केलं, पण स्वप्न रोज येऊ लागलं. आवाज अधिक स्पष्ट होत गेला. कर्म विसरू नकोस. राजा चिडला. त्यानं राजवैद्यांना बोलावलं, यज्ञ केले, मंत्रतंत्र केले, पण स्वप्न थांबलं नाही. दरम्यान त्याच्या आयुष्यात संकट येऊ लागली. त्याचा सर्वात विश्वासू सेनापती त्याच्या विरुद्ध बंड करून शत्रूसोबत मिळाला. खजिना हळूहळू रिकामा होऊ लागला. प्रजेचा विश्वास कमी होत गेला. राजा विचार करू लागला, हे सगळं अचानक का होतंय? पण त्यानं स्वतःच्या कर्माकडे पाहिलं नाही. एक दिवस राज्यात भयंकर दुष्काळ पडला. पाणी आटू लागलं, अन्न संपायला लागलं, लोक उपाशी मरू लागले. लोक दरबारात आले, महाराज, आम्हाला वाचवा. राजाच्या सल्लागारांनी सांगितलं, राजकोष उघडा, लोकांना मदत करा. पण राजा म्हणाला, जर आपण सगळं दिलं तर आपणच गरीब होऊ. तो पुन्हा स्वार्थी निर्णय घेतो. त्या रात्री स्वप्नात ती आकृती पुन्हा आली, यावेळी खूप जवळ. तू अजूनही शिकत नाहीस. राजा ओरडला, तू कोण आहेस? आकृती म्हणाली, मी तुझं कर्म आहे. राजा जागा झाला, घामाने निथळलेला. त्याच्या मनात पहिल्यांदा भीती निर्माण झाली. काही दिवसांनी शत्रूंनी अचानक हल्ला केला. आतून बंड, बाहेरून आक्रमण. राज्य कोसळायला लागलं. राजा युद्धात उतरला, पण यावेळी त्याचं नशीब साथ देत नव्हतं. तलवार जड वाटत होती, मन अस्थिर होतं. तो हरला, राज्य गमावलं. तो एकटा जंगलात पळून गेला. एकेकाळचा महान राजा आता फक्त एक भटकणारा मनुष्य झाला होता. जंगलात त्याला भूक, तहान, भीती सगळं अनुभवायला लागलं. एक दिवस तो एका गावात पोचला. तो थकलेला होता, जखमी होता. मला थोडं अन्न द्या, तो विनंती करू लागला. लोकांनी त्याच्याकडे संशयाने पाहिलं. काहींनी त्याला हकललं, आमच्याकडे स्वतःसाठीच नाही. राजाच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला आठवलं, त्यानेही कधीतरी असंच केलं होतं. त्या रात्री तो उपाशी झोपला आणि पुन्हा तेच स्वप्न. आकृती म्हणाली, आता समजतंय का? राजा शांत होता, त्याच्याकडे उत्तर नव्हतं. दिवस गेले. तो गावोगावी भटकत राहिला. प्रत्येक ठिकाणी त्याला त्याच्या कर्माचं प्रतिबिंब दिसायला लागलं. ज्याच्यावरती त्याने अन्याय केला होता तसंच काहीतरी त्याच्यासोबत घडत होतं. एक दिवस तो एका आश्रमात पोचला. तिथे एक वृद्ध ऋषी ध्यान करत बसले होते. राजा त्यांच्या पायाशी कोसळला, मला वाचवा, मला शांती हवी आहे. ऋषींनी डोळे उघडले. त्यांच्या नजरेत करुणा होती. तू कोण आहेस? राजा म्हणाला, मी एक पापी आहे. ऋषी हसले. तेच तुझं पहिलं सत्य आहे. राजा रडू लागला. त्यानं सगळं सांगितलं, त्याचे अन्याय, त्याचा अहंकार, त्याचे निर्णय. ऋषी शांतपणे ऐकत राहिले. नंतर ते म्हणाले, कर्म म्हणजे शिक्षा नाही, ती शिकवण आहे. तू जे अनुभवलंस ते तुला समजण्यासाठी होतं. राजा म्हणाला, माझं प्रायश्चित कसं होईल? ऋषी म्हणाले, सेवा कर, निस्वार्थ हो, अपेक्षा सोड. त्या दिवसापासून राजाचं आयुष्य बदललं.
तो आश्रमात राहू लागला. पाणी आणायचा, लाकूड गोळा करायचा, लोकांची सेवा करायचा. पहिल्यांदा त्यानं दुसऱ्यासाठी जगायला सुरुवात केली. हळूहळू त्याच्या मनात शांतता येऊ लागली. त्या काळोख्या आकृतीचं स्वप्नही बदलायला लागलं. एक दिवस ती आकृती पुन्हा आली. पण यावेळी ती भयावह नव्हती. तिच्या चेहऱ्यावरती प्रकाश होता. तू शिकलास. राजा म्हणाला, तू खरंच कोण आहेस? ती आकृती म्हणाली, मी तुझंच कर्म आहे. पण आता तुझं प्रतिबिंब बदललं आहे. वर्षानुवर्षे गेली. आर्यवीर आता राजा नव्हता, पण तो लोकांच्या मनाचा राजा झाला होता. त्यानं पुन्हा कधी सिंहासनाची इच्छा केली नाही. एक दिवस तो शांतपणे नदीकिनारी बसला होता. सूर्यास्त होत होता. त्यानं डोळे मिटले आणि एक दीर्घ श्वास घेतला. त्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावरती एक स्मित होतं, समाधानाचं. आणि त्या क्षणी त्याचं कर्मचक्र पूर्ण झालं. कर्म म्हणजे फक्त तू काय करतोस हे नाही, तर तू कसं विचार करतोस, कसं अनुभवतोस आणि कसं वागतोस हे सगळं. कर्म लगेच परत येत नाही, पण ते हरवतही नाही. ते शांतपणे तुझ्यासोबत चालत राहतं आणि योग्य वेळ येताच फळ देतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आज बदललात तर उद्याच कर्म बदलू शकतं. नदीकिनारी बसलेला आर्यवीर शांतपणे डोळे मिटून बसला होता. सूर्यास्ताची शेवटची किरणं त्याच्या चेहऱ्यावरती पडत होती. वातावरण शांत होतं. इतकं शांत की जणू वेळ थांबली होती. पण अचानक वारा बदलला, हवा थंड झाली आणि त्याच्या मनात एक ओळखीचा आवाज घुमला. तोच आवाज, आर्यवीर. त्यांना हळूच डोळे उघडले. त्याच्यासमोर पुन्हा ती आकृती उभी होती. पण यावेळी काहीतरी वेगळं होतं. तिच्या चेहऱ्यावरचा प्रकाश नाहीसा झाला होता. पुन्हा काळोख, पण आता जास्त खोल, जास्त भयानक. आर्यवीर शांत होता. मी माझं प्रायश्चित पूर्ण केलं आहे. मग तू पुन्हा का आलीस? आकृती हसली, पण ते हसू थंड होतं. तू तुझ्या जाणीवेचं प्रायश्चित केलंस, पण तुझ्या कर्माचं पूर्ण फळ अजून बाकी आहे. आर्यवीरचा श्वास थांबला. काय म्हणायचंय तुला? आकृती हळूच म्हणाली, कर्म फक्त एका जन्मात संपत नाही. त्या क्षणी आर्यवीरच्या डोक्यात एक जोरदार वेदना आली. त्याच्या डोळ्यासमोर सगळं फिरायला लागलं आणि अचानक तो दुसऱ्या जगात फेकला गेला. तो जागा झाला. पण आता तो राजा नव्हता. तो एका गरीब कुटुंबात जन्मलेला मुलगा होता. नाव वीर. लहानपणापासूनच त्याचं आयुष्य कठीण होतं. वडील लहानपणीच मरण पावले. आई आजारी. गावात सतत अपमान. तो प्रत्येक दिवशी संघर्ष करत होता. पण त्याच्या मनात एक विचित्र राग होता. जणू त्याला काहीतरी आठवत होतं, पण पूर्ण नाही. एक दिवस गावातल्या श्रीमंत जमीनदारानं त्याच्या आईला घरातून हाकलून दिलं. वीर ओरडला, हा अन्याय आहे. जमीनदार हसला. शक्ती असली की न्याय बदलतो. त्या शब्दांनी वीरच्या मनामध्ये आग पेटली. तेच वाक्य जे कधी काळी आर्यवीरने म्हटलं होतं. वीर मोठा होत गेला आणि त्याचा रागही. तो चांगला होण्याचा प्रयत्न करत होता, पण परिस्थिती त्याला वाईट बनवत होती. एक दिवस त्यानं त्या जमीनदारावरती हल्ला केला. पहिल्यांदा त्यानं कुणाला इजा केली आणि त्या क्षणी त्याच्या मनात एक थंड शांतता आली. जणू काहीतरी योग्य असल्यासारखं वाटलं. पण त्या रात्री तो पुन्हा त्या काळोख्या जागेत उभा होता. आकृती पुन्हा आली. तुला जाणवतंय का? वीर ओरडला. मी चुकीचं केलं नाही, त्यांनी आधी केलं. आकृती म्हणाली, कर्माला कारण समजत नाही, ते फक्त प्रतिबिंब बनतं. हळूहळू वीर एक भयानक योद्धा बनला. लोक त्याला घाबरू लागले. तो न्यायासाठी लढत होता, पण त्याचे मार्ग क्रूर होत गेले. तो म्हणायचा, वाईटाला संपवण्यासाठी वाईट व्हावं लागतं. पण त्याला कळत नव्हतं, तो स्वतःच त्या वाईटाचा भाग बनत होता. एक दिवस त्याने एका गावावरती हल्ला केला, कारण त्याला वाटलं होतं की ते शत्रूचे साथीदार आहेत. लढाई संपल्यानंतर त्यानं पाहिलं, त्या गावात त्याची आई होती. ती जखमी अवस्थेत त्याच्याकडे पाहत होती. वीर, तूच? त्याच्या हातातून तलवार खाली पडली. त्या क्षणी त्याचं हृदय तुटलं. तो पुन्हा त्या काळोख्या जागेत गेला. त्यावेळी तो रडत होता. हे का झालं? मी तर न्यायासाठी लढत होतो. आकृती त्याच्या समोर आली. आता ती पूर्ण स्पष्ट होती आणि त्या आकृतीचा चेहरा त्याचाच होता. कारण तू अजूनही समजला नाहीस. कर्म फक्त बाह्यकृती नाही,
ते तुझ्या आतील अंधाराचं प्रतिबिंब आहे. आकृती म्हणाली, आर्यवीर, वीर, दोघंही तूच आहेस. तू जन्म बदललास पण स्वभाव नाही. जोपर्यंत तू स्वतःला बदलत नाहीस तोपर्यंत कर्म तुला परत परत तोच धडा शिकवत राहील. वीर शांत झाला. पहिल्यांदा त्यानं स्वतःकडे पाहिलं. त्यानं तलवार सोडली. तो परत गावात गेला, पण यावेळी लढायला नाही, भरपाई करायला. लोक त्याच्यावरती विश्वास ठेवत नव्हते, पण तो थांबला नाही. वर्षानुवर्ष त्यानं सेवा केली. हळूहळू त्याच्या आतला अंधार कमी होऊ लागला. एक दिवस तो पुन्हा त्या जागेत उभा होता. आकृती समोर होती, पण यावेळी ती नाहीशी होत होती. आता तू मोकळा आहेस. कर्म फक्त तू काय करतोस यावर नाही चालत, ते तू कोण आहेस यावर चालतं. तू परिस्थिती बदललीस तरी चालेल, पण जोपर्यंत तू स्वतःला बदलत नाहीस कर्म तुला परत त्याच ठिकाणी आणेल. रात्र होती. आकाश पूर्ण शांत होतं, पण त्या शांततेत काहीतरी प्रचंड हलत होतं. वीर नदीकिनारी बसला होता. त्याच्या हातात तलवार नव्हती, पण त्याच्या मनात अजूनही जखमा होत्या, जुन्या, खोल, न भरून येणाऱ्या. त्याने डोळे मिटले, श्वास घेतला आणि अचानक जमीन थरथरली. आकाशात विजा चमकल्या. नदीचं पाणी उलट दिशेने वाहायला लागलं. वीरने डोळे उघडले आणि त्याच्यासमोर एक तेजस्वी प्रकाश उभा राहिला. तो प्रकाश इतका प्रखर होता की डोळे उघडे ठेवणं कठीण होतं. त्या प्रकाशातून एक आवाज आला, गंभीर, विशाल, अनंत. वीर! तो आवाज मानवी नव्हता. तू कर्माच्या चक्रातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेस. वीर थोडा थरथरला, पण तो उभा राहिला. तू कोण आहेस? प्रकाश हळूहळू पूर्ण रूप घेऊ लागला. 4 हात, शंख, चक्र, गदा, पद्म. स्वतः भगवान विष्णू. भगवान विष्णू म्हणाले, प्रत्येक जीव कर्माच्या नियमाला बांधलेला आहे. तू त्या नियमाला बदलण्याचा प्रयत्न करत आहेस. वीर शांतपणे म्हणाला, मी नियम तोडत नाही, मी स्वतःला बदलतो आहे. क्षणभर शांतता पसरली. मग अचानक आकाशातून आणखी एक आवाज घुमला, पण कर्माचा हिशोब अपूर्ण आहे. काळोखातून तीच आकृती पुन्हा प्रकट झाली. आता ती पूर्वीपेक्षा अधिक भयानक होती. ती आता फक्त सावली नव्हती, ती होती कर्मदेवता. कर्मदेवता म्हणाली, हा मनुष्य अजूनही त्याच्या सर्व कर्माचे फळ भोगलेला नाही. त्याला मुक्ती मिळू शकत नाही. भगवान विष्णू शांतपणे म्हणाले, तो बदलला आहे. त्याची जाणीव शुद्ध झाली आहे. कर्मदेवता हसली. जाणीव बदलली म्हणून कर्म मिटत नाही. वीर दोघांकडे पाहत होता. एकीकडे देव, दुसरीकडे कर्म. एकीकडे कृपा, दुसरीकडे न्याय. तो काही क्षण शांत राहिला, मग म्हणाला, मला कोणाचीच बाजू नको. दोघेही थोडे थबकले. मी ना पळणार आहे ना लपणार आहे. जर माझं कर्म बाकी असेल तर मी ते पूर्णपणे भोगायला तयार आहे. त्या क्षणी सगळं बदललं. वीर एका विशाल रणांगणात उभा होता, पण हे युद्ध बाहेरचं नव्हतं, हे त्याच्या आतलं युद्ध होतं. त्याच्या समोर त्याचं सगळं रूप उभं होतं. क्रूर राजा आर्यवीर, रागानं भरलेला योद्धा वीर आणि एक निरागस बालक. प्रत्येक रूप त्याच्या समोर हल्ला करत होतं. राजा म्हणत होता, तू शक्ती सोडलीस. योद्धा ओरडत होता, तू कमकुवत झालास. बालक रडत होतं, तू मला का दुखावलं? वीर गुडघ्यावरती बसला. तो लढणं थांबवतो, तो ओरडत नाही, पळत नाही. तो फक्त म्हणतो, हो, मीच आहे हे सगळं. मीच माझा शत्रू होतो. त्या क्षणी सगळं शांत झालं. ती सगळी रूपं हळूहळू विरघळायला लागली. कर्मदेवता त्याच्या समोर उभी होती. ती आता शांत होती. तू समजलास? जो स्वतःला स्वीकारतो तो कर्माच्या पलीकडे जातो. भगवान विष्णू पुढे आले. मुक्ती म्हणजे पळणं नाही, ती पूर्ण समज आहे. शेवट जो सुरुवात आहे. वीर पुन्हा नदीकिनारी होता. सगळं पूर्वीसारखं शांत होतं, पण तो पूर्वीसारखा नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरती एक वेगळी शांती होती. ना अहंकार ना पश्चाताप, फक्त समज. तो हळूहळू उठला आणि चालायला लागला. कुठे त्याला माहीत नव्हतं, पण यावेळी तो पळत नव्हता, तो मुक्त होता. कर्म तुझ्या मागे लागत नाही, ते तुझ्या आत राहतं. तू कितीही जन्म बदललेस, परिस्थिती बदललीस, जोपर्यंत तू स्वतःला ओळखत नाहीस तोपर्यंत कर्म तुझा पाठलाग करत राहील. पण ज्या दिवशी तू स्वतःला पूर्णपणे स्वीकारशील त्या दिवशी कर्म संपत नाही, पण त्याचा तुझ्यावर